राज्यातील जनतेला न्याय मिळण्यासाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन, उपोषण, निदर्शन करण्यात येत असतात. सरकार आणि सरकारमधील प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून आम्ही PR न्यूज एजन्सीकडून आज आंदोलनाचा कव्हर करायला आलेलो आहे. ठाणे येथील म्हाडाचा प्रकल्प गेले 15 वर्षापासून रखडलेला आहे. बिल्डरची मनमानी, रहिवाशांना होणारा त्रास संदर्भात आपल्याशी बोलत आहेत रहिवासी संघटनेचे पदाधिकारी. आझाद मैदान, रमेश अवताडे, PR न्यूज. देणी आहेत त्याबद्दल काही नावच नाहीये. जर तुम्ही बघितलं प्रकल्प स्थळावर तर बांधकामाचं जे आज जी परिस्थिती आहे, जेमतेम पहिल्या मजल्यापर्यंत पण बांधकाम आलेलं नाहीये. अशा परिस्थितीत इथे 348 जण जे आहेत, म्हणजे एकंदरीत समजा 1500 ते 1600 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. आमची शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या विनंतीची दखल घेऊन काहीतरी यातनं मार्ग काढावा आणि गेले 16 वर्ष जे सगळे सर्वसामान्य माणूस घर आपल्या मूलभूत हक्कापासून जो बाधित आहे, वंचित आहे, वणवण भटकतो आहे. आज जे आमचे सदस्य आहेत ते ठाण्याच्या बाहेर म्हणजे कल्याणच्या पुढे टिटवाळा, आसनगाव, कसारा इथपर्यंत गेलेले आहे. ही मराठी माणसाची आज व्यथा आहे. ही मराठी माणसाची व्यथा आज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र शासन आमच्या आंदोलनाची नक्की दखल घेऊन यातून मार्ग काढून जे आज आपल्या घरापासून वंचित आहेत त्यातनं काहीतरी मार्ग काढून याच्यातून योग्य निर्णय होईल. आज जे सगळे जे चिंताग्रस्त आहेत, जे 1500-1600 कुटुंब जे चिंताग्रस्त आहेत, त्यांना चिंतामुक्त करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं ही आमची नम्र विनंती आहे. मी महाराष्ट्र नगर ठाण्यामधल्या महाराष्ट्र नगर मधनं आहे, रहिवासी आहे. मी ठाण्यातली महाराष्ट्र नगर मधली रहिवासी आहे. आमचा प्रकल्प आता सांगितल्याप्रमाणे 15 वर्ष झाले रखडलेला प्रोजेक्ट आहे हा. आमची विनंती आहे सगळ्यांना की आम्हाला हे मदत करून आम्हाला लवकरात लवकर हे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. याच्यासाठी आमची समिती पण आहे, जी नेमलेली समिती आहे, जी लोकांनी निवडून दिलेली समिती आहे, ती समिती पण काही ऍक्शन घेत नाहीये. सांगितल्याप्रमाणे कोणालाही क्लॅरिटी देत नाहीये. जे काही होतं ते खरं काय आहे ते सांगण्याला तयार नाहीये. मी एक स्वतः कमिटी मेंबर आहे, पण मला सुद्धा त्यातलं काही बरेच वेळेला आमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीयेत. त्या रहिवासी, बाकीच्या रहिवासी त्यांच्यापर्यंत काहीही पोहोचलं जात नाहीये. कित्येक वेळेला असं झालेलं आहे की बिल्डरला लोन मिळतंय, सँक्शन होत आहे, पण ते नंतर परत कॅन्सल होत आहे. आणि या सगळ्याची जबाबदारी आमचेच कमिटी मेंबर इथल्या रहिवाशांवर टाकतायत. त्याची जबाबदारी की तुमच्यामुळे कॅन्सल झालं. पण हे असं नसून मला वाटतं की या कमिटीनीच जबाबदारी घेण्याची गरज होती, पण ती घेत नाहीये. तर प्लीज आता शासनाला विनंती आहे की तुम्ही मध्यस्थी घ्या आणि आम्हा लोकांना मदत करा आणि घर मिळवून द्या. महाराष्ट्र नगर हा 348 लोकांच्या राहण्याच्या तिथे लोक राहत होते, सभासद होते. त्यांना काढून जमीनदोस्त करून लोकांना घराच्या बाहेर करण्यात आलेला आहे. विकासक आम्हाला नेहमी दिशा भ्रमित करतो की लोन झाला आहे, लोन होतोय आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत आम्हाला काही घर मिळत नाही आणि त्यांचा लोन होत नाही. लोकांची कंडिशन अशी आहे की त्यांना नेहमी दिशा भ्रमित करण्यात येतोय. आता भाडा त्यांचा मिळत नाही. त्यांनी सप्लिमेंट ॲग्रीमेंट करून जे आमचा हक आहे बँक गॅरंटीचा ते त्यांनी मोडून काढलेला आहे. भरपूर असे मुद्दे आहे की लोकांना आता जीव कसा चालवायचा, आपला घर कसा चालवायचा, त्याच्यामध्ये 15,000 ते 20,000 लोक कमवतात आणि त्याच्यामध्ये ते रूम भाडा भरायचे की आपला जीव उपोषण करायचा, कसं करायचं, त्यांची कंडिशन भरपूर वाईट आहे. मी सरकारला विनंती करेल की त्यांनी ते लक्ष देऊन लोकांची दिशा कशी काय त्यांना घर मिळतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणता देणार नाही. महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे घर हा आमचा हक्क आहे.
अरे घर हा आमचा हक्क आहे. अरे महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं. अरे घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं, महाराष्ट्र नगर आमच्या हक्काचं. अरे घेतल्याशिवाय राहणार नाही.